जय हिंद मित्रांनो. मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की तुम्हाला कोणत्या घटकावर किंवा काय जाणून घ्यायचं आहे ह्याच्याबद्दल मला कमेंट करा. तर त्यातलाच एक टॉपिक म्हणजे टीएचा वर्कआउट. तर टीएचा एक बेस्ट वर्कआउट जो तुम्ही एक महिनाभर फॉलो करू शकताय. एका महिन्यानंतर तुमचा चांगला परफॉर्मन्स येऊ शकतो असा एक वर्कआउट प्लॅन मी तुम्हाला देत आहे. मित्रांनो, टीए हा 1600 मीटरचा इव्हेंट आहे आणि बऱ्यापैकी टीएचं रनिंगवर डिपेंड असतं. टीएचं सिलेक्शन हे रनिंगवर डिपेंड असतं. तर आपलं रनिंग चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आणि यावर्षी टीएचं फॅड खूप आहे आणि टीएला भरती होणं ही सोपी गोष्ट नाही. टीएला 1600 मीटर खूप तगडं मारायला लागतं. तर त्यासाठी हा वर्कआउट प्लॅन देत आहे. खूप चांगला वर्कआउट प्लॅन आहे. जसं मी सांगितलंय त्या पद्धतीनेच फॉलो करा. काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. तर जाणून घेऊयात आपण आपला वर्कआउट प्लॅन. तर सोमवारी मित्रांनो आपल्याला 400 मीटरच्या रिपिटेशन करायच्या आहेत आणि त्या रिपिटेशन 8 करायच्या आहेत आणि त्याचा आपल्या 70 ते 80% एफर्ट्सनं करायचे आहेत. म्हणजे मी टाइम तुम्हाला आयडियल टाइम सांगेन की तुम्ही 1:25 न मारायचे आणि 90 सेकंद रेस्ट घ्यायचे आहे. परंतु सर्वांनाच 1:25 न पळणं पॉसिबल नाही आहे. काही जणांचे टायमिंग्स काही जणांचे 90% हे 1:15 सुद्धा असू शकतात आणि काही जणांचे 1:35 1:40 सुद्धा असू शकतात. तर तुमच्या 80% एफर्ट्सनं हे रिपिटेशन्स करा. मध्ये 90 सेकंदाची रेस्ट घ्या, म्हणजे 1.5 मिनिटाची रेस्ट घ्या. आणि आता मित्रांनो सध्या एकच टाइम वर्कआउट करा. काही गरज नाही आहे 2 टाइम वर्कआउटची, कारण की आपण ग्रामीण भागातून वर्कआउट करत असतो. आपल्याला तेवढा डाएट पुरत नाही, आपल्याला तेवढी एनर्जी पुरत नाही, आपली रिकव्हरी होत नाही. त्यामुळे एक टाइम वर्कआउट करा. जर तुम्हाला वाटलंच तर स्पीड वर्कआउटच्या संध्याकाळी, म्हणजे जसं आज 400 मीटरचा सोमवारचा वर्कआउट झालेला आहे, तर सोमवारच्या 400 मीटर नंतर तुम्ही संध्याकाळचं कोर करू शकता. आठवड्यातनं इव्हनिंग टाइम 2च वर्कआउट करा, 2 दिवस कोर करा, बस करा. त्यानंतर मित्रांनो मंगळवारी आपल्याला हिल करायचे आहे आणि हिल एक 200 मीटर पर्यंत, 200 ते 300 मीटर पर्यंत हिल असू देत आणि ती स्लो वरती जायची आणि स्लो खाली यायची. त्याच्यामध्ये अजिबात स्पीड करायची आणि मित्रांनो जितका स्लो वर्कआउट करणार आहे तितका तुमचं बारीक मसल डेव्हलप होणार आहे आणि तितकी तुमची ताकद वाढली जाणार आहे. स्पीड अजिबात करू नका. रोडला सेशन फास्ट करू नका. एकदम स्लो, एकदम इझी वर्कआउट करायचं आहे स्ट्रेंथनिंगसाठी. त्यानंतर बुधवारी मित्रांनो 3 किलोमीटर, 2 किलोमीटर, 1 किलोमीटर अशी आपल्याला 3 रिपिटेशन करायचे आहे. 3 किलोमीटर तुम्हाला 4 मिनिटाच्या पर किलोमीटर पेसनं, म्हणजे हे तुमच्या 60-65% ना. काही जणांचं 4 मिनिटं असू शकतं, काही जणांचं 3:40 असू शकतं. म्हणजे प्रत्येक किलोमीटर समजा 3 किलोमीटरचा पेस जर तुम्ही 4 किलोमीटर पर किलोमीटर लावला असाल तर 3 किलोमीटर तुमचं 12 मिनिटात जाणार आहे. त्यानंतर 3 किलोमीटर 12 मिनिटाचं झाल्यानंतर तुम्हाला 2 किलोमीटर किलोमीटर म्हणजे 10 सेकंद उतरून घ्यायचे आहेत. म्हणजे 3:50 न 2 किलोमीटर करायचं आहे. त्यानंतर 2 किलोमीटर झाल्यानंतर एक 3 मिनिटं रेस्ट घेऊन 1 किलोमीटरची रेपिटेशन करायची आहे आणि ही 1 किलोमीटरची रेपिटेशन तुम्हाला 3:30 ते 3:40च्या दरम्यान करायची आहे. आणि 1 किलोमीटर झाल्यानंतर चांगलं कूल डाऊन करा, स्ट्रेचिंग करा आणि वर्कआउट पास करा. ही तुमच्या क्षमतेनुसार करा. आपल्या 70-65 एफर्ट्सनं करा. त्यानंतर मित्रांनो गुरुवारी आपल्याला कोर एक्सरसाइज करायचे आहे. जे मी युट्यूबला आपला व्हिडिओ टाकलेला आहे, कोर एक्सरसाइज रन विथ विवेक कोर एक्सरसाइज व्हिडिओ जर तुम्ही सर्च केला तर आपला कोर एक्सरसाइजचा व्हिडिओ येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला सेम बघून ज्या पद्धतीने मी सांगितलंय तसा करून तुम्हाला एक 30 मिनिटाचं स्लो रन करायचं आहे. इझी. गुरुवारी काही लोड बॉडीवर येईल असं करू नका, इझी एकदम करा. त्यानंतर शुक्रवारी मित्रांनो स्लो फास्ट करायचं आहे. 1 मिनिट फास्ट, 2 मिनिटं स्लो. फास्टला तुम्ही 80% स्पीडनं जाऊ शकताय. 1 मिनिटात जवळपास 300 मीटर पर्यंत डिस्टन्स तुम्ही 250-300 मीटर डिस्टन्स कव्हर करू शकताय आणि 2 मिनिटं एकदम स्लो करा मीडियम ह्यानं. तर असं आपल्याला 24 मिनिटं टोटल स्लो फास्ट करायचं आहे शुक्रवारी. 24 मिनिटं स्लो फास्ट झाल्यानंतर आपल्याला पुल डाऊन आणि स्ट्रेचिंग करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शनिवारी आपल्याला 14 किलोमीटर लॉंग रन करायचा आहे. ह्या लॉंग रनचा इझी पेस ठेवायचा. एकदम फास्ट करायचं नाही, एकदम स्लोही करायचं नाही. मीडियम पेस ठेवा. जवळपास 4:30-4:45चा पर किलोमीटर पेस असू देत आणि शनिवारी वर्कआउट झाल्यानंतर आपला मसाजचा सुद्धा व्हिडिओ आहे. तर शनिवारी आठवड्यातून एकदा कंपल्सरी मसाज करा, कारण की जर तुम्ही केलेल्या वर्कआउटची रिकव्हरी झाली नाही तर तुमचा परफॉर्मन्स येणार नाही. हा वर्कआउट जो मी दिला आहे हा 1 मंथसाठी, म्हणजे रिपीट होते. जितका वर्कआउट रिपीट होतो तितकं तुमचा परफॉर्मन्स स्ट्रॉंग बनतो. तुमची रिकव्हरी चांगली होते आणि तुमचा परफॉर्मन्स चांगला येतो. तर वर्क 1 महिनाभर रिपीट होऊ देत. महिन्यानंतर पुन्हा मी वर्कआउट चेंज करून देतो. तर फिलहाल ह्या महिन्यासाठी हा वर्कआउट असू देत आणि संडेचं कंपल्सरी रेस्ट करा. आणखी एक मित्रांनो, आता जो आपण वर्कआउट दिलाय त्यामध्ये कसं होईल, आता पाऊस येणार आहे तर पावसात तुम्हाला हा वर्क स्ट्रिक्टली असाच फॉलो करायचा असा आहे नाही. जर पाऊस असेल तर एखादा वर्क स्किप होऊ द्यात, काही दिक्कत नाही आणि एखादा वर्कआउट संध्याकाळी झाला तरी पण चालतोय. पावसाळ्याचे वर्क म्हणजे दिवस आहेत, वर्क मिस झाला तरी चालेल. तुम्ही म्हणजे वर्क असाच झाला पाहिजे काय नाही. मिस झालेलं सेशन ते सोडून द्या, पुढचं सेशन लगेच घ्यायचं आहे. थँक्यू.